हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 31 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये खरंच खूप भारी घडलं आहे. मग नेमकं झालं आहे तरी काय? सगळ्यात आधी तर कृष्णाने आढळरावांना अनुसूया आणि समर या दोघांविषयी सत्य सांगितलं की हे दोघे बाळजाबाईविरुद्ध कट कारस्थान करताय आणि तो समर तर अजूनसुद्धा पूजाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे आढळराव समरवर खूप चिडले. समरला जाब विचारला आणि समर कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याने उद्धटपणे आढळरावांना उत्तर दिलं. त्यामुळे आढळराव खूप चिडले आणि या समरच्या सनसनीत मुस्काटात मारली. त्यामुळे समर खूप चिडला. अनुसूयासुद्धा चिडली आणि समर म्हणाला, आता मी काही या म्हाताऱ्याला जिवंत सोडत नाही. आणि अनुसूयासुद्धा बोलली, या म्हाताऱ्याला तर आपल्याला मारायचं आहे, पण त्याच्या आधी सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आणि मग त्याचा जीव घ्यायचा. म्हणजे अनुसूया आणि समर आता चक्क आढळरावांच्या जीवावर उठलेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई ही कृष्णा, दुष्यंत आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर कबूल करते. कृष्णा, आता मी चांगुलपणाच्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे आणि मी आता सगळ्यांना सत्य सांगणार आहे. आता समरने जे काही सांगितलं, ही ऑडिओ क्लिप असो किंवा या गुंडांनी जे कबूल केलं ते खरं आहे. मीच तुला मारण्याची सुपारी दिली होती. तुझा जीव माझ्या नजरेसमोर जावा अशी माझी इच्छा होती. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, पूजा, सावित्री, आढळराव तेथे असलेल्या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कृष्णाचा तर विश्वासच बसत नाही की बाळजाबाईने मला मारण्याची सुपारी दिली. कृष्णा विचारते, बाळजाबाई तुम्ही? बाळजाबाई म्हणते, व्हय कृष्णे, तुला मी सगळं झालेलं खरं खरं सांगते. मीच या गुंडांना कॉल केला होता आणि तुझ्या नावाची सुपारी दिली होती. तू जेव्हा शाळेतून पुन्हा पंचायतीच्या ऑफिसमध्ये जाशील आणि घरी येताना माझ्यावर हल्ला झाला असं भासवायचं आणि तुझा जीव घ्यायचा असा माझा प्लॅन होता. हे सगळं ऐकून दुष्यंत, आढळराव यांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाई पुढे सांगते की माझा प्लॅन तयारच होता, पण तेवढ्यात घरी दुसरेच गुंड आले. त्यांनी घरात विषारी धूर केला आणि मला उचलून नेलं. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तू आणि दुष्यंतने माझा जीव वाचवला आणि मग तुझ्यावरच हल्ला झाला. बाळजाबाई ही रडू लागते आणि म्हणते, कृष्णे, ते म्हणतात ना की जेव्हा स्वतःचीच पापं उलटून परत येतात, तसंच माझ्याबरोबर झालं. मी तुझ्यासाठी खड्डा खणला आणि त्यात मीच पडले. तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझा जीव जात होता, पण तेव्हासुद्धा तू माझ्यावरचा वार झेलला. तू जखमी झालीस, तुझा जीव धोक्यात होता आणि त्या क्षणी मी ठरवलं की नाही, आता सुधारायचं, चांगुलपणाच्या मार्गावर चालायचं. कृष्णा, मी आता बदलली आहे म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर हे कबूल करते. हो, मीच तुझी सुपारी दिली होती, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते माझं शेवटचं पाप होतं. आता मी बदलली आहे आणि यानंतर मी पुन्हा कधी असं करणार नाही. आपल्या दोघांचं नशीब चांगलं की त्या दिवशी काही वंगाळ घडलं नाही, पण मी तुझ्यासमोर हात जोडते आणि माफी मागते. दुष्यंतला खूप राग आलेला असतो. कृष्णा या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. सावित्री, अनुसूया हे मात्र खुश असतात की आता बाळजाबाईचं काही खरं नाही. आढळरावसुद्धा या गोष्टीचा विचार करत असतात. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णा, माझ्यावर विश्वास ठेव, मी सत्य कबूल करतेय, पण हे सुद्धा खरं आहे की ते माझं शेवटचं पाप होतं आणि यानंतर मी पुन्हा कधी असं करणार नाही. असं काही करण्याचा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवणार नाही. बाळजाबाई रडू लागते आणि हात जोडून कृष्णाची माफी मागते. कृष्णाला म्हणते, मी माझा गुन्हा कबूल केला आहे. आता तुला मला काय शिक्षा द्यायची असेल ती शिक्षा तू देऊ शकतेस. मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. घरातील सगळेजण बाळजाबाईवर चिडलेले असतात. सगळ्यांना तिचा राग आलेला असतो. कृष्णासुद्धा बाळजाबाईकडे पाहत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, आता बाळजाबाईने स्वतः सगळ्या गावकऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. आता या बाईला सोडू नकोस. आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल कर, हिला पोलिसांच्या हवाली कर. तिने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता चांगुलपणा दाखवू नको, मनाचा मोठेपणा दाखवू नको कृष्णा. आत्ताच्या आत्ता तिला पोलिसांच्या हवाली कर. तेवढ्यात गावकरी म्हणतात, व्हय व्हय व्हय, या बाळजाने कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. कृष्णा, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवून घे. पण कृष्णा ही सगळ्या गावकऱ्यांना शांत करते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचा राग मला समजतोय, पण बाळजाबाईने चांगुलपणाचा मार्ग पकडलाय आणि त्यांनी स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल केलाय. यावरून हे सिद्ध होतं
की त्या आता बदलल्या आहेत आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालताय. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, त्यामुळे मी या गावची सरपंच म्हणून आणि माझ्या स्वतःवर हल्ला झालाय म्हणून एक निर्णय घेतलाय. मी बाळजाबाईला माफ करते. मी त्यांच्याविरुद्ध कोणतेही पोलीस तक्रार करणार नाहीये. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. गावकरी, आढळराव, अनुसूया, समर कोणाचाच विश्वास बसत नाही की कृष्णाने चक्क बाळजाबाईला माफ केलंय. आणि कृष्णा ही सगळ्यांना सांगते की एखाद्या व्यक्तीला, गुन्हेगाराला पोलीस, कायदा जी काही शिक्षा देतो ती तर महत्त्वाची असते, पण जेव्हा त्या गुन्हेगाराला स्वतःचा गुन्हा पटतो, आपण काहीतरी चूक केली आहे याची जाणीव त्याला होते, आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतो आणि पश्चातापापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाहीये. म्हणून मी बाळजाबाईंना माफ करते. सावित्री आणि पूजाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. दुष्यंतचा तर विश्वासच बसत नाही की कृष्णा या बाळजाबाईला शिक्षा करणार नाहीये, कृष्णा तिला माफ करणार आहे. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मला आता या विषयात आणखी काहीच बोलायचं नाहीये. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि कृष्णा ही चक्क बाळजाबाईचा सत्कार करू लागते. दुष्यंतला हे पाहवलंच जात नाही आणि दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो. बाळजाबाई रडत असते. बाळजाबाईचा सुद्धा विश्वास बसत नाही की मी इतकं भयानक पाप केलं, या कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी कृष्णाने मला माफ केलं, माझा सत्कार करतीये. या समोरच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. त्याला खूप राग आलेला असतो. अनुसूयाची सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आढळरावांना मात्र कृष्णाचा अभिमान वाटतो आणि कृष्णा ही बाळजाबाईला साडी नेसवते आणि तिला श्रीफळ देऊन तिचा सत्कार करते. गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की कृष्णा हे सगळं काय करतीये. समोर अनुसूया खूप चिडलेले असतात आणि बाळजाबाई रडत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. कृष्णाने मोठं मन दाखवलंय आणि या क्षणानंतर तर बाळजाबाई खरंच बदलणार यात ती मात्रही शंका नाही. थोड्या वेळाने रात्र होते आणि कृष्णा तिच्या रूममध्ये झोपलेली असते. कृष्णाचा हात हा थोडा बाजूला पडतो तर तिला जाग येते. तिच्या लक्षात येतं की दुष्यंत रूममध्ये नाहीये. कृष्णा उठून बसते आणि विचार करते, एवढ्या रात्री दुष्यंत सरकार कोठे गेले असतील. असा विचार करून कृष्णा रूमच्या बाहेर पडते. तर इकडे दुष्यंत हा घराच्या अंगणात उभा असतो. आज जे काही घडलं त्याबद्दल विचार करत असतो. कृष्णा घराच्या बाहेर येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटलं तुम्ही एवढ्या रात्री कोठे गेलात, खूप भीती वाटली मला. पण दुष्यंत काहीच बोलत नाही. कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत सरकार, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलाय. आज मी बाळजाबाईला माफ केलं म्हणून तुम्ही चिडलाय माझ्यावर. तुम्हाला असं वाटत होतं की मी पोलिसांना कॉल करावा, बाळजाबाईला शिक्षा द्यावी, पण मी असं केलं नाही म्हणून तुम्हाला राग आलाय ना. दुष्यंत काहीच बोलत नाही. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, तुम्हाला सुद्धा माहिती आहे समरने जे गुंड आज आपल्यासमोर उभे केले आणि ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला ते गुंड वेगळे होते. याचा अर्थ एवढं तर नक्कीच सिद्ध होतं की बाळजाबाईने ज्या गुंडांना सुपारी दिली त्यांनी माझ्यावर हल्ला केला नव्हता. हे गुंड वेगळे होते आणि माझ्यावर हल्ला करण्यात बाळजाबाईचा हात नव्हता. हो, मला हे मान्य आहे की बाळजाबाईने माझी सुपारी दिली होती, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण बाळजाबाईने स्वतः सगळ्या गावकऱ्यांसमोर ते मान्य केलं. तुम्हीच मला सांगा ना, मी बाळजाबाईला माफ केलं होतं. मी बाळजाबाईवरचे सगळे आरोप खोडून काढले होते. समरला खोटं ठरवलं होतं. बाळजाबाईला हवं असतं तर त्या गप्प बसल्या असत्या. त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला नसता. कोणाला काय कळलं असतं. पण तरीसुद्धा त्यांनी मोठ्या मनाने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्यांना माहीत होतं की गुन्हा कबूल केल्यानंतर आपण त्यांना पोलिसांमध्ये देऊ शकतो, त्यांना जेलमध्ये जावं लागू शकतं, गावकरी काहीही करू शकत होते. तरीसुद्धा त्यांनी आपला चांगुलपणा दाखवला, स्वतःचा गुन्हा कबूल केला. आणि जर एखादी व्यक्ती चांगल्या मार्गावर चालायला सुरुवात केली असेल, तिला पश्चाताप होत असेल, तर आपण तिला अशी पोलिसांची, जेलची शिक्षा देऊन तिला त्रास देणं योग्य नाही आहे ना. आपण तिला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी आणखीन सपोर्ट केला पाहिजे. आणि मी सुद्धा तेच केलं. दुष्यंतला अजूनही पटलेलं नसतं. त्यामुळे कृष्णा ही दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. दुष्यंतसुद्धा खूप इमोशनल होतो. आणि इकडे अनुसूयाची मात्र चिडचिड सुरूच असते. आढळराव निवांत बसलेले असतात आणि अनुसूया चिडून म्हणते, या कृष्णाचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. माझ्या समोरने एवढी मेहनत करून एवढे मोठे मोठे पुरावे त्या बाळजाबाई विरुद्ध शोधून आणले, बाळजाबाईला खोटं पाडलं आणि त्या बाळजाबाईने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं ना की तिनेच कृष्णावर हल्ला केला होता, तिनेच सुपारी दिली होती, तरीसुद्धा कृष्णाने तिला माफ केलं. अहो, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये.
आढळरावांना समजतं की अनुसूया एवढी चिडचिड का करतीये. अनुसूया आढळरावांजवळ येऊन बसते आणि विचारते, तुम्ही कृष्णाला का नाही विचारलं की ती असं का करतीये, ती खूप चुकीचं वागतीये. तर आढळराव म्हणतात, कृष्ण आणि दुष्यंतने सांगितलं ना की समरने जे गुंड आणले होते ते गुंड आणि कृष्णा बाजावर हल्ला करणारे गुंड वेगळे होते. अनुसूया चिडून म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, माझा समोर काय खोटं बोलतोय का, त्याने काय चुकीचे पुरावे समोर आणलेत का. तर आढळराव म्हणतात, नाही, मला असं म्हणायचं आहे की कृष्णा कधीच खोटं बोलत नाही. अनुसूया खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का, तुम्ही माझ्या समरला आणि त्या कृष्णाला एकाच पारड्यात ठेवताय का. आढळराव चिडून म्हणतात, माझा समर म्हणजे तो माझा कुणी नाही आहे का, तो माझा सुद्धा लेक आहे. अनुसूया चिडून म्हणते, लेक आहे ना मग तुमचा, मग दाखवा ना तसं, त्याच्याबद्दलचं प्रेम दाखवा. जेव्हापासून तो या घरात आलाय तुम्हाला कळलंय की तो तुमचा लेक आहे, तरीसुद्धा तुम्हाला त्या दुष्यंतचं आणि त्या कृष्णाचंच कौतुक आहे, तुम्ही माझ्या लेकाचं कौतुक तर कधी करतच नाही. आढळराव चिडून म्हणतात, अनुसूये बस झालं, उगाच वाद घालू नको. आणि मी नेमकं असं काय करायचं आहे ज्यामुळे तुला असं वाटेल की माझं समोरवर प्रेम आहे. तर अनुसूया चिडून म्हणते, मग ते सिद्ध करून दाखवा. आढळराव ओरडून विचारतात, कोणासमोर सिद्ध करायचं, मी त्याचा बाप आहे, तो माझा पोरगा आहे, हे कोणासमोर सिद्ध करायची मला गरज आहे का. अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया चिडून म्हणते, अहो माझ्या लेकाने 26 वर्ष गरिबीत काढली आहे, त्याला मी कसं लहानचं मोठं केलं आहे हे तुम्हाला माहीतसुद्धा नाही आहे, आणि आज तो या घरात आला आहे आणि तुम्ही त्याच्याशी असं वागताय. त्याला बापाचं प्रेम मिळत नाही आहे की या घरचा थोरला मुलगा म्हणून त्याला कोणता हक्क मिळत नाही आहे, आणि तुम्ही त्याच्याशी असं वागताय. त्याने एवढी मेहनत करून त्या कृष्णाच्या मारेकऱ्यांना शोधून आणलं, बाळाचं सत्य समोर आणलं, तरीसुद्धा कृष्णाने त्या बाळाचीच बाजू घेतली आणि माझ्या समोरला खोटं पाडलं. हे मी बिलकुल सहन करणार नाही आहे. माझ्या समोरवर 26 वर्ष अन्याय झाला आणि आत्तासुद्धा अन्यायच होतोय. असं म्हणून अनुसूया ढसाढसा रडू लागते. आढळराव एखाद्या शहाण्या नवऱ्यासारखं सगळं गुपचूप ऐकून घेतात, काहीच बोलत नाही. अनुसूया ही दुसऱ्या बाजूने तोंड करून झोपते. आढळराव तिच्याकडे संशयाने पाहत असतात की ही अनुसूया एवढं आकांड तांडव का करतीये. आणि अनुसूया विचार करते, या आढळरावांनी चक्क माझ्या समरविरुद्ध आता बोलायला सुरुवात केली आहे, आणि तो दिवस दूर नाही आहे जेव्हा ती कृष्णा बाळजाबाईचा चांगुलपणा या आढळरावांना सांगेल आणि आढळरावांना सुद्धा ती चांगली वाटायला लागेल. मला हे सगळं होऊन देऊ चालणार नाही, काहीतरी करावंच लागेल असा विचार अनुसूया करते. आणि आढळरावांच्या डोक्यातसुद्धा काहीतरी विचार सुरू असतात की या अनुसूयाचं नेमकंच चाललंय तरी काय, ती अशी का वागतीये. आणि इकडे पूजा ही मध्यरात्री चक्क आपल्या समरबरोबर गुलगुलू गप्पा मारत असते. या दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू असतो, पुज्जू डार्लिंग आणि समूचा. आणि त्याच वेळेस भक्ती तेथे येते आणि भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्तीला दिसतं की समर आणि पूजा एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर गुलगुलू गप्पा मारताय. ती या दोघांचं सगळं बोलणं ऐकते आणि भक्तीला समजतं की कृष्णाने या पूजाचं सगळं सत्य समोर आणलंय, तरीसुद्धा हे दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचं नातं बिनसलेलं नाही आहे. कृष्णा ही तिच्या रूममध्ये येते. तेवढ्यात भक्ती घराबाहेर येते आणि कृष्णाला कॉल लावते. कृष्णा फोन उचलते आणि विचारते, काय झालं भक्ती भावा, एवढ्या रात्री कॉल केलायस, सगळं ठीक तर आहे ना. तर भक्ती कृष्णाला सांगते, नाही कृष्णे, येथे काहीच ठीक नाही आहे. कृष्णा विचारते, काय झालं आता. तर भक्ती सांगते, अगं मी आत्ताच समर आणि पूजाला व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिलं. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा विचारते, हे काय बोलतेस तू भक्ती. भक्ती सांगते, अगं खरंच सांगायली आहे, मी आत्ता झोपेतून उठले, मला पाणी प्यायचं होतं, तेवढ्यात माझी नजर पूजाच्या खोलीकडे गेली. तर पूजा त्या समरबरोबर व्हिडिओ कॉलवर गुलगुल गप्पा मारत होती आणि झालेला सगळा प्रकार भक्ती कृष्णाला सांगते. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्ण या गोष्टीचा विचार करत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय झालं कृष्णा, एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस, कुणाचा कॉल होता. तर कृष्णा सांगते, भक्तीचा. दुष्यंत विचारतो, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तर कृष्णा सांगते, नाही दुष्यंत सरकार, भक्ती सांगत होती की पूजा आणि समोर एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते, त्यांचं नातं अजून तसंच आहे. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, आता काय बोलावं, या समोर आपण सगळे पुरावे ठेवले, तरीसुद्धा तो अजून त्या पूजाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच का. तर कृष्णा म्हणते, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत आणि समरला त्या प्रेमाचा चष्मा लागलाय, त्यामुळे त्याला नीट दिसत नाहीये. दुष्यंत म्हणतो, आपण तर जे काही करू शकत होतो आपण ते सगळं केलंय, आता बाबांना सांगावं लागेल, तेच आता त्या समरला समजावून सांगतील.
कृष्णाला सुद्धा हे पटतं आणि मग दुसरा दिवस उजाडतो. आढळराव आणि दुष्यंत हे दोघे अंगणात मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि आढळराव दुष्यंतला सांगतात, ते साताऱ्याचे पाटील आहेत ना, त्यांचा मुलगा हा आपल्या गावात येणार आहे. त्याला काय नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे, तर त्याला गायडन्स का काय ते हवं आहे. दुष्यंत सांगतो, हो माझं त्याच्याशी बोलणं झालं आहे, मी त्याला गायडन्स करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात अनुसूया आणि कृष्णा तेथे येतात. अनुसूया विचारते, सकाळी सकाळी बापलेकाच्या काय गप्पा सुरू आहेत. तर कृष्णा म्हणते, अहो अनुसूया सासूबाई, कसल्या गप्पा, दोघांना माझ्या हातचे पोहे खायचे होते ना, म्हणून ते इथे गप्पा मारत बसले असं टाईमपास. तर आढळराव विचारतात, आम्ही दोघे बापलेक गप्पा मारतोय, पण माझा दुसरा लेक कोठे, समर कोठे. तर अनुसूया सांगते, अहो तो तर सकाळी सकाळी शेतात गेलाय, खूप मेहनत करताय लेकरू. तर आढळराव विचारतात, कसली मेहनत करतंय आणि सकाळी सकाळी कशाला शेतात गेलाय रे तो. कसला शेतात गेलाय, येथे कामगारांचे पगार रखडले होते, ते सगळे पगार मी केलेत, तो काही नीट काम करत नाही, त्याचं कामावर लक्ष नाही आहे अनुसूये. हे ऐकून अनुसूयाला खूप राग येतो की शेवटी माझ्या समरचाच अपमान होतोय. आढळराव अनुसूयाला ठणकावून सांगतात, समरला नीट काम करायला सांग, कामात केलेली कोणतीही कचुराई मला चालणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. अनुसूयाला खूप राग येतो. आणि तेवढ्यात गावातील काही शेतकरी तेथे धावत पळत येतात. या शेतकऱ्यांना खूप लागलेलं असतं, ते जखमी असतात. कृष्णे आम्हाला वाचव, कृष्णे आम्हाला वाचव असं ओरडत ते असतात. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. कृष्णा विचारते, काय झालं तुम्हाला, कोण तुम्हाला मारतंय, असं का बोलताय तुम्ही. आढळराव, दुष्यंत, अनुसूया सगळे पुढे येतात आणि हे शेतकरी सांगतात, कृष्णे आम्ही आमच्या शेतात काम करत होतो आणि तेवढ्यात बाळजाबाईचे काही गुंड तेथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. हे गुंड सांगतात, आम्ही कसा बसा आमचा जीव वाचून येथे आलोय कृष्णे, आम्हाला वाचव. कृष्णाचा विश्वास बसत नाही की बाळजाबाईच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आहे. दुष्यंतला मात्र पटतं आणि अनुसूया तिची नाटकं सुरूच करते, अरे देवा अरे देवा. आणि इकडे आपला समर शेतात नाही तर पूजाच्या घरात बसलेला असतो आणि म्हणतो, अगं पूज्जू डार्लिंग, कधी येतेस, घरात कुणी नाही आहे, मग माझ्यापासून एवढी लांब का. आणि तेवढ्यात पूजा त्याच्यासाठी गरमागरम शिरा घेऊन येते आणि म्हणते, समर डार्लिंग, मी तुझ्यासाठी शिरा बनवायला गेले होते ना, खा शिरा. तर समर विचारतो, शिरा गोड तर केलायस ना. पूजा म्हणते, हो मग किती साखर टाकली आहे. तर समर म्हणतो, तू आहे ना एकदम अनरोमॅन्टिक आहे, अगं थोडं रोमॅन्टिक व्हायचं, थांब आता, आता हा शिरा कसा गोड लागतो ना हे मी तुला दाखवतो. असं म्हणून समर शिऱ्याचा एक घास घेतो, पूजाला भरवतो आणि मग उरलेला अर्धा घास स्वतः खातो आणि म्हणतो, आत्ता कसा गोड लागल. पूजा खूप खुश होते. समर म्हणतो, लय भारी हाय तुझ्या हातचा शिरा. तर पूजा म्हणते, पण समर, काल जे काही घडलं ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तू इतका छान प्लॅन बनवला होता, सगळे पुरावे त्या बाळजाबाई विरुद्ध समोर ठेवले, तरीसुद्धा त्या कृष्णाने तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तिचा विश्वास त्या बाळजावरच आहे. समर म्हणतो, होय पुज्जू डार्लिंग, काल जे घडलं ते चुकीचंच घडलं, पण आज मी आणखीन एक व्यवस्था करून आलो आहे आणि आज कृष्णाने कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा ती त्या बाळजाबाईला वाचू शकणार नाही. कृष्णाच्या त्या बाळजावर विश्वास बसणार नाही, हे तू पाहतच राहा. आणि इकडे कृष्णा या गुंडांना विचारते, हे काय सांगताय तुम्ही, बाळजाबाईच्या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला. तर हे गुंड काही बोलणार. इतक्यात अनुसूया म्हणते, अगं कृष्णे, आता ते काय खोटं बोलणार आहे का, आणि तू काय शहानिशा करणार आहे का. त्या बाळजाला जरी बोलवलं तर ती बाळजा काय खरं बोलायची आहे, ती खोटंच बोलेल, मी नाही त्यातली, मी नाही काही केलं. तेवढ्यात बाळजाबाई येते आणि विचारते, काय झालं. तर कृष्णा काही सांगण्याआधीच अनुसूया म्हणते, ए बाळजा, खरंच काय नागिन आहे ग तू, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, येथे चांगुलपणाचं नाटक करतीये, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केल्या आणि आता स्वतःचे गुंड पाठवून त्यांच्याकडून वसुली करतीये का, लाज नाही का वाटत तुला. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. कृष्णा हे सगळं नीट ऐकत असते, आढळराव सुद्धा लक्ष देऊन ऐकत असतात. तर बाळजाबाई चिडून म्हणते, हे अनुसूये, काय बोलतेस तू, तोंडाला येईल ते बोलू नको. तर अनुसूया म्हणते, हे मी नाही बोलते, शेतकरी सांगताय, तू तुझ्या गुंडांना पाठवून त्यांना मारहाण केली, वसुली करण्याचा प्रयत्न केला. तर बाळजाबाई म्हणते, नाही, उगाच माझं तोंड उघडायला लावू नको अनुसूये, हे मी केलेलं नाही आहे, मी कोणत्याच गुंडांना पाठवलं नाही, मारहाण केली नाही किंवा वसुलीसुद्धा केली नाही. अनुसूया चिडून म्हणते, मग का हे गावातले शेतकरी खोटं बोलताय का, शेतकरी कधी खोटं बोलत नाही, तूच खोटाडी आहे. बाळजाबाई चिडून म्हणते, अनुसूये, माझ्यावर खोटे आरोप लावायचे रे बरं का. तेवढ्यात दुष्यंत म्हणतो, दोघी शांत बसा, नाहीतर हे शेतकरी आणखीनच गांगरून जातील.
आणि दुष्यंत या शेतकऱ्यांना विचारतो, तुम्ही जेव्हा शेतात काम करत होता तेव्हा बाळजाबाईच्या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला ना? हा एक शेतकरी म्हणतो, हो हो. दुष्यंत विचारतो, मग किती माणसं होती, किती गुंड होते? एक शेतकरी सांगतो, 5 गुंड होते. तर दुसरा सांगतो, 10 गुंड होते. हे ऐकून कृष्णाला संशय येतो. अनुसूया खूप चिडते. म्हणजे या शेतकऱ्यांना काही मारहाण झालेली नाहीये, तर अनुसूया आणि समरने त्यांना बाळजाबाई विरुद्ध प्लॅन करून पाठवलंय, हे खोटं बोलताय. आणि मग अनुसूया चिडून म्हणते, अरे दुष्यंता, तू त्या बिचाऱ्यांना काय विचारतोय रे? अरे गरीब शेतकरी आहेत ते, मारहाण झाली आहे त्यांना, घाबरून गेले ते, म्हणून असं बोलताय. असं झालं असेल, एकाच्या शेतात 5 जण गेले असतील, दुसऱ्याच्या शेतात 10 जण गेले असतील, म्हणून ते असं बोलताय. ही अनुसूया या लोकांची बाजू घेतीये हे कृष्णाच्या लक्षात येतं. दुष्यंत विचारतो, पण तुम्हाला कसं कळलं की ते गुंड बाळजाबाईचेच होते? तर हे माणसं म्हणतात, हां हां, त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. त्यामुळे अनुसूया म्हणते, अरे दुष्यंता, तू त्यांचीच उलट तपासणी काय घेतो रे? तू ना तुझ्या आईला विचार, तिने हे सगळं केलंय. कृष्णा म्हणते, अनुसूया सासूबाई, दुष्यंत सरकार आहे ना, त्यांच्यावर संशय नाही घेते, तर ते फक्त उलट तपासणी करताय. म्हणजे बाळजाबाईचे गुंड कोण होते, कुणी पाठवले, हे सगळं कळायला पाहिजे ना? कृष्णा या शेतकऱ्यांना विचारते, मग तुम्हाला कसं कळलं की ते बाळजाबाईने पाठवलेले गुंड होते? तर त्यातला एक शेतकरी म्हणतो, हा हा, आठवलं, ते बाळजाबाईची निवडणूक होती ना ग्रामपंचायतीची, तेव्हा बाळजाबाईच्या प्रचारात हेच लोक होते, म्हणून आम्हाला कळलं की ते बाळजाबाईचेच गुंड आहे. हे ऐकून अनुसूया खूप खुश होते. आत्ता तिला मनासारखं उत्तर भेटलेलं असतं. ती म्हणते, हांग अशी, पाहिलं का कृष्णे, म्हणजे या बाळाच्या प्रचारातले गुंड होते ते, त्यांनी बरोबर ओळखलंय. आता बोल, आता बोल, आता तू काय निवाडा करणार की परत एकदा बाळजाबाईला पाठीशी घालणार, माफ करणार? अगं आपल्या गावातली लोकं आहे ती, त्या बाळजाबाई तिला त्रास देतीये, आणि तुला गावकरी महत्त्वाचे की बाळजा महत्त्वाची आहे? सांग सांग, कर निवाडा, कर निवाडा. कृष्णा काही बोलत नाही. आढळराव चिडून म्हणतात, ए अनुसूये, गप, शांत बसायचं, न्याय निवाडा एवढा घाईघाईत करायचा नसतो. त्यामुळे अनुसूयाची बोलतीच बंद होते. ती खूप चिडते. तर कृष्णा म्हणते, कसं आहे ना अनुसूया सासूबाई, न्यायनिवाडा म्हणजे भाजी कापायची आणि कढईत टाकायचं एवढं सोपं नसतं. न्यायनिवाडा करताना दोन्ही बाजूंचं बोलणं ऐकून घ्यायचं असतं. त्यानंतर काही पुरावे आहेत का, साक्षीदार आहेत का, ते पाहायचं असतं. असं कुणीही आलं आणि सांगितलं, त्यावरून न्यायनिवाडा होत नाही. अनुसूयाला लई राग येतो, काही कृष्णा माझा अपमान करतीये. आणि मग कृष्णा या गावकऱ्यांना सांगते, ठीक आहे, यानंतर जर तुम्हाला पुन्हा एकदा असा त्रास झाला, गुंडांनी तुम्हाला त्रास दिला, तर सगळ्यात आधी मला आणि दुष्यंत सरकारांना कॉल करायचा. आम्ही तुमच्या मदतीसाठी येऊ. आणि तुमच्याकडे कॅमेरावाले फोन असतील ना, ते कॅमेरावाले फोननी त्यांचं शूटिंग करून घ्यायचं, म्हणजे ते माणसं कोण आहे ते सुद्धा आम्हाला कळेल. अनुसूयाला खूप राग येतो. हे शेतकरी जाऊ लागतात. तेवढ्यात बाळजाबाई त्यांना थांबवते आणि त्यांना एक भली मोठी काठी देते आणि म्हणते, ही काठी घ्या, आणि यानंतर जर माझ्या नावाने कोणी दहशत पसरवत असेल ना, तर त्यांच्या डोक्यात ही काठी घाला, आमच्याकडे येऊ नका. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग कृष्णा ही अनुसूयाला ठणकावून सांगते, अनुसूया सासूबाई, झालं ना तुमच्या मनासारखं? अनुसूया चिडून म्हणते, ए कृष्णे, काय माझ्या मनासारखं झालं ग? ते बिचारे शेतकरी इतकं पोटतिडकीने सांगत होते, या बाळजाच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली, पण तू या बाळजाचीच बाजू घेतली. तर कृष्णा ही अनुसूयाला विचारते, कसं आहे ना अनुसूया सासूबाई, जर आज यांच्याऐवजी दुसरी माणसं आली आणि त्यांनी सांगितलं की अनुसूयाने आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, मग मी काय करायचं? डायरेक्ट न्यायनिवाडा करायचा? डायरेक्ट तुम्हाला शिक्षा सुनवायची का? अनुसूयाची बोलतीच बंद होते. अनुसूयाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि ती रागारागाने निघून जाते. बाळजाबाई कृष्णाचे आभार मानते. कृष्णा, आज परत एकदा तू माझी बाजू घेतलीस. माझ्यावर उडणारा आरोपांचा चिखल तू स्वतःवर झेललास. खरंच तुझे खूप खूप आभार. आढळराव आणि कृष्णा खुश होतात, पण दुष्यंतचा अजूनसुद्धा बाळजाबाईवर विश्वास बसलेला नसतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा ही बाळजाबाईला पुन्हा पुन्हा पाठीशी घालतीये, पण बाळजाबाईवर परत परत होणारे आरोप ही बाळजाबाईला निर्दोष आणि अनुसूयाला दोषी ठरवत आहे, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. कृष्णा आढळरावांना सांगेल की आबा, मला अनुसूया सासूबाई आणि समरचं वागणं संशयास्पद वाटतंय. ते जाणून बुजून बाळजाबाई विरुद्ध असं करताय, आणि ही गोष्ट आढळरावांना सुद्धा पटणार
आणि मग जेव्हा समर घरी येईल तेव्हा आढळराव समरला जाब विचारतील. समर त्यांच्याशी उद्धटपणे बोलेल. त्यामुळे आढळराव चक्क समरच्या सणसणीत मुस्काटात मारतील आणि म्हणतील, ए समर, ही तुझी मर्दांगी ना बाहेर दाखवायची, पण या घरात मीच तुझा बाप आहे हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून आढळराव निघून जातील. समरच्या तळपायची आग मस्तकात जाईल आणि समर चिडून म्हणेल, आता या म्हाताऱ्याला मी जिवंत सोडत नाही, त्याचा आता जीवच घेतो. तर अनुसूया म्हणेल, अरे त्या म्हाताऱ्याला तर मारायचंच आहे, पण त्याच्या आधी सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची, मग त्या म्हाताऱ्याचा खेळ खल्लास करू. म्हणजे अनुसूया आणि समर हे दोघे आता वेडे झालेत, पण या दोघा वेड्यांना आता लवकरच जेलची हवा खावी लागेल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.